काल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले आले होते. भरत गोगावले हे अनेक वर्ष लोकप्रतिनिधी आहेत आणि ते खरं तर एखादं विधान करताना पाठीपुढचा भिडा ठेवण्याची माझी कल्पना आहे. त्याचबरोबर मी सुद्धा त्यांच्यावर काम केलेलं आहे आणि त्यामुळे जे मनात असतं ते ओठात त्यांच्या नेहमीच असतं. काल नारायण राणेंच्याबद्दल ते बोलले ते अत्यंत योग्य असं आणि खरं बोललेले आहे. खरं तर राणेंनी संघटना ह्या अशा गोष्टीतूनच वाढवलेली आहे. फक्त माझा भरत शेटना एवढाच सवाल आहे की तुम्ही काल शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी जिल्ह्यात आलात. ज्याप्रमाणे राणेंनी मर्डर मारामारी करून पक्ष वाढवला त्याचप्रमाणे तुम्ही इथल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या विरोधात असलेल्या पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना मारामारी खून करून दडपून हा पक्ष वाढवण्याचा संकेत देण्यासाठी आला होता की काय, असा प्रश्न भरत शेटना माझा आहे. तर दुसरा एक प्रश्न असा आहे, भरत गोगावले म्हणाले लाडक्या बहिणीने आम्हाला भरभरून दिलं, तर लाडक्या बहिणींसाठी भावाने देखील सरकारी सवलती देखील दिल्या आहेत. खरं तर आता ह्या निवडणुकीपुरत्याच केलं होतं हे लाडक्या बहिणींचं प्रेम. कारण एखाद्याला आपण दिलं तर ते बोलून दाखवता कामा नये. हे काही तुमच्या खिशातले पैसे दिले नाहीत, तर सरकारचे वेगवेगळ्या योजना कमी करून हे पैसे दिलेले आहेत आणि त्याबद्दल आता फक्त तुमचा या लाडक्या बहिणीचा निवडणुकीसाठी वापर केला हे आता सिद्ध झालं. मोर्चात पक्ष एकत्र आले तर युती होते असं काही नाही. संजय राऊतांचं एकही भाकीत खरं ठरलेलं नाही असं उदय सामंत म्हणतात. नाही, खरं तर आमचा मोर्चा निघेल, आमच्या मराठी माणसाचा आवाज होईल, आम्ही दोघं एकत्र येऊ की नाही येऊ, परंतु तुमची एवढी पोटदुखी का होते हा प्रश्न महत्त्वाचा आहे. ज्यासाठी मोर्चा निघतो तो विषय अस्तित्वात नाही. मुंबईवर डोळा ठेवून राजकारण केलं जाते असं दीपक केसरकर म्हणतात. नाही, खरं तर आता तुम्ही इतके वर्ष हिंदुत्वाचा विषय घेताय, तो हिंदुत्वाचा विषय तरी काय अस्तित्वात आहे. कारण तुम्ही हसन मुश्रीफ असून देत, अब्दुल सत्तार असून देत, या सगळ्यांना दोषी तुम्ही आढळलात, नवाब मलिक असून देत, आणि त्या सगळ्यांना परत हिंदुत्वाच्या लाटेमध्ये स्वच्छ करून घेतलं. त्यामुळे तुम्ही जे बोलताय, तुम्ही जे हिंदुत्वाचा वापर निवडणुकीपुरता केला आहे त्याचा आज काय ते आज कुठे आहे. त्यामुळे मराठी माणसासाठी जसं आपण राजकारण करतो तसं लोक पण राजकारण कसं त्यांना वाटत असेल, पण आमचा मराठीचा लढा हा मराठीच्या अस्मितेसाठी आहे. सिंधुदुर्गात केसरकर निलेश राणेंचं राज्य आहे हे दिसलं पाहिजे असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे. नाही, आता काल भरत शेटनी ज्याप्रमाणे बोलले त्याप्रमाणे ते दिसायला सुरुवात व्हायला पाहिजे का असं सामंतांचं म्हणणं आहे की, असा आमचा प्रश्न आहे. निलेश राणेंनी ठरवलं तर नगरपंचायत निवडणुकाचे महायुतीतून किंवा स्वबळावरती स्वबळावरती लढवण्याची तयारी दाखवली असं दिसते. नाही, त्यांची निवडणूक कशावर लढवतील, कारण आज ते स्वबळावर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना खुलेआम धमकी देत आहेत. त्यामुळे त्यांच्या आता मतदारसंघामध्ये भाजप राहील की नाही हा प्रश्न आहे आणि त्यामुळे आमची लढाई ही चालूच राहील आणि ती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा असेल. सिंधुदुर्गामध्ये शिवसेना एक नंबरचा पक्ष आहे उदय सामंत म्हणतो. तो खरं तर आता शिवसेना एक नंबरचा पक्ष आहे की त्याला सूज आली आहे की ह्या मारामाऱ्या खून करून ह्या पक्ष वाढवण्यासाठी ते प्रयत्न करतील. हा आता येणारा काळ ठरवेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.